घ्या श्रोते हो शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागत. देव मामलेदार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य कर्तृत्वाने पावन झालेल्या यशवंत नगरी आपणा सर्वांच्या साक्षीने 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर जीप मॉडेल स्कूल व आदर्श शाळा पिंपळी खुर्दच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती मीना हरिभाऊ कापडणीस तथा सौ मीना काकाजी आहिरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे मी कापडणीस व आहिरे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विराजमान मागं यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्र गीत घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभं राहावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या स्थानापन्न व्हावं. असं म्हणतात की आपली काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. तसे माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा शुभ्र असला की त्यात पाहणाऱ्याला स्वतःचं आणि इतरांचंही प्रतिबिंब अतिशय स्वच्छ दिसत असतं. माननीय DS सूर्यवंशी सर यांना यानंतर अध्यक्ष व सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनासाठी पुढे यावं.
फॅन थोडंसं बंद करा भाऊ. ओके. दादा घ्या सगळे. दादा मॅडम काय करेल? सर इकडे बघा. थोडं पुढे सरकून घ्या. बघा इकडे. सर इकडे बघा. पाटील यानंतर वळूया आपण पुढील कार्यक्रमाकडे. या ठिकाणी आपणासमोर प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री प्रभाकरजी भांबरे. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मैं कुछ न कह सकूं कि पहुंच जाए मेरी बात, मैं कुछ न कह सकूं कि पहुंच जाए मेरी बात, खुशबू की तरह उड़कर आपके पास. अर्थात सत्कार मूर्ती श्रीमती मीनाबाई हरिभाऊ कापडणीस उर्फ सौभाग्यवती मीनाबाई काकाजी आहिरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा. आजच्या या सत्कार सोहळ्याच्या सन्माननीय अध्यक्षा, बागलाण शिक्षण विभागाच्या सर्वा सन्मान्य गट शिक्षण अधिकारी चित्राताई देवरे मॅडम, मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सन्मान्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय युवराजदादा पवार सर, शिक्षक समितीचे जिल्हा पदाधिकारी आदरणीय वामनरावजी खैरनार सर, शिक्षण विभागाचे सन्मान्य शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय पवार सर, आदरणीय महाले सर, व्यसनमुक्तीचे उद्गाते महनमनीय कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने सर्वत्र व्यसनमुक्तीचे कार्य सर्वदूर पसरवणारे हरिभक्त परायण कृष्णातात्या, एमईपीचे सेवक संचालक माजी सेवक संचालक सूर्यवंशी सर, देवरे सर, त्याचप्रमाणे मंचावर सौभाग्यवती मीनाबाई काकाजी आहिरे सर, आहिरे मॅडम यांचे पतिराज सेवानिवृत्त मुख्याध्यापक काकाजी आहिरे सर, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू किकवारी गावाचे माजी सरपंच भाऊसाहेब आहिरे सर, त्यांचे मेहुणे, त्याचप्रमाणे शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष देवामामा पवार, केंद्र सेवाज्येष्ठ केंद्र प्रमुख प्रधान सर, या ठिकाणी उपस्थित शिक्षण विभागाचे सर्व केंद्र प्रमुख, या आहिरे कुटुंबावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्त स्वकीय नातेवाईक, मित्र परिवार, सर्व शिक्षक संघटनांचे सन्मान्य राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी मी प्रभाकर भामरे पदवीधर शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने आणि या आहिरे कुटुंबाचा स्नेही या नात्याने सहर्ष स्वागत करतो. वेलकम,
सुस्वागतम, वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी सेवापूर्तीचा कार्यक्रम हा नियत वयोमानानुसार जरी होत असला तरी सुद्धा बागलांमध्ये होऊ घातलेला हा कार्यक्रम मात्र कळवण तालुक्यातील पिंपळे खुर्द मॉडेल स्कूलच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती मीनाबाई हरिभाऊ कापडणीस उर्फ सौभाग्यवती मीनाबाई काकाजी आहिरे यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी सर्व आपण मान्यवर उपस्थित राहिला आणि या आहिरे कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला याचा मलाही आनंद आहे. श्रीमती मीनाबाई हरिभाऊ कापडणीस मॅडम मुख्याध्यापक पिंपळे खुर्द यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, या त्याने येथील माहेर वासीन आणि जेव्हा ते विवाह करून या टिकवारी येथील सदन कुटुंबात आहिरे कुटुंबात आल्या. या आहिरे कुटुंबात 4 भावंड आणि 3 बहिणी, अतिशय सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संपन्न असं हे कुटुंब. मॅडम 35 वर्षे नोकरी करून आज सेवानिवृत्त होत आहे. एखादी स्त्री जेव्हा घराबाहेर नोकरी निमित्त पडते त्यावेळेस त्यांना आपल्या पतीची उत्तम साथ असल्याशिवाय त्या चांगली उत्तम नोकरी करू शकत नाही. या ठिकाणी त्यांना काकाजी आहिरे सरांची उत्तम साथ आयुष्यभर लाभली, याही पुढे लाभणार आहे. परंतु या कुटुंबाचं सुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. हे कुटुंब पश्चिम भागातलं एक आदर्श कुटुंब आहे. या कुटुंबात 4 भावंड पैकी भाऊसाहेब भिकनजी आहिरे हे टिकवारीचे माजी सरपंच आहेत, एक आदर्श सरपंच आहेत. त्याचप्रमाणे दुसरे बंधू प्रगतिशील शेतकरी आहेत, नानाजी भिकनजी आहिरे. त्याचप्रमाणे तिसरे बंधू स्वतः काकाजी भिकन आहिरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, माध्यमिक आश्रमशाळा. यांचं कार्यकर्तृत्व खूप उत्तम आणि खूप सुंदर अशी नोकरी त्यांनी पार पाडली. आणि चौथं जे त्यांचं शेंडेफळ आहे, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर पतसंस्थेचे माजी चेअरमन सन्माननीय अंबादासजी भिकन आहिरे सर, या सर्वांचं सहकार्य या श्रीमती मीनाबाई कापडणीस यांना लाभल्यामुळे त्यांनी उत्तम अशी 35 वर्षाची नोकरी केली. आणि ज्या वेळेस त्यांचं 7 महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झालं त्या ठिकाणी मी होतो. त्यांचा नंबर खूप खाली होता. त्यांना मी भेटलो, विचारलं, त्यांनी ठामपणे मला उत्तर दिलं, सर मला जिल्ह्यात कुठेही मिळालं तरी मला जायचे. ही धमक या आहिरे कुटुंबाच्या पाठबळावर त्यांना ही धमक होती. आणि एक मॉडेल स्कूलवर 7 महिने कोयना ग्रेड पात्र मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आदर्शवत असं कामकाज केलेलं आहे. त्यांना कळवण शिक्षण विभागाचे शुभेच्छा आहेतच, परंतु बागलांच्या शिक्षण विभागासह सर्व नातेवाईक आप्त स्वकीयांच्या भरभरून हृदयापासून शुभेच्छा आहेत. त्यांचा कार्यकाल सुरुवातीला इगतपुरी तालुक्यात नोकरी झाली, त्यानंतर चांगल्यापैकी बागलांमध्ये आदर्श विद्यार्थी त्यांनी घडवले. एक उपक्रमशील शिक्षिका आणि आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द 35 वर्षाची यशस्वी कारकीर्द या ठिकाणी राहिलेली आहे. आणि अशा ह्या आदरणीय सन्मान्य मुख्याध्यापिका पिंपळे खुर्द मॉडेल स्कूल कळवण श्रीमती मीनाबाई हरिभाऊ कापडणीस यांचा आज हा सेवापूर्तीचा समारंभ. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहात. या ठिकाणी मी त्यांना सर्वांच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर देतो, परंतु बसलेले सेवानिवृत्त, पुढे होऊ घातलेले सेवानिवृत्त आणि आज होणाऱ्या सेवानिवृत्त या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एक शेर सांगतो आणि नंतर थांबतो. जिंदगी में जो भी बचा है शेष बचा है, जिंदगी में जो भी शेष बचा है उसे विशेष करो, उसे विशेष बनाइए. जिंदगी में जो भी शेष है उसे विशेष बनाइए, वरना एक दिन अवशेष बन के रह जाओगे. यासाठी म्हणून सांगतो, आपण कर्म करताना मनमानी करू शकतो, कर्म करताना मनुष्य मनमानी करू शकतो, परंतु कर्माची फळ भोगताना मनुष्याचे काही चालेना. मनुष्य मनमानी करू शकत नाही. म्हणून इमानी इतबारी सेवा करणे, विद्यार्थ्यांची सेवा करणे हे ब्रीद वाक्य घेऊन
या मीनाबाई हरिभाऊ कापडणीस यांनी आपल्या सेवेची 35 वर्षे सेवा या ठिकाणी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि ह्या आहिरे कुटुंबाचा एक उत्तम आदर्श, उत्तम आधार त्या बनलेल्या आहेत आणि आहिरे कुटुंबासह सर्व नातेवाईक आप्तस्वकीयांची त्यांच्यावर माया राहिलेली अशा ह्या आदर्शवत मुख्याध्यापिका सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा हा थोडक्यात परिचय या ठिकाणी मी मांडला. धन्यवाद. प्रमुख अतिथी सत्कार सोहळा. मंच आतुरला आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आसूसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी, मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी. आजच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माननीय श्रीमती चित्राताई देवरे, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती बागलाण यांचा सत्कार. कुटुंबातील आयरे परिवाराच्या ज्येष्ठ सदस्या माननीय सौ मंगलताई आयरे यांना विनंती करतो की त्यांनी चित्राताई देवरे यांचा सत्कार करावा. कार्यकुशल असं व्यक्तिमत्व, महिला सशक्तीकरणाचं एक उत्तम उदाहरण म्हणून चित्राताई देवरे यांच्याकडे पाहताना वाटतं. आज आयरे परिवाराला विशेष आनंद होत आहे की त्यांचा यथोचित असा सन्मान त्यांच्या हस्ते होत आहे. यानंतर माननीय श्री कृष्णा देवबा पाटील, अध्यक्ष वारकरी संप्रदाय उत्तर महाराष्ट्र यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय भाऊसाहेब पिंकन आहिरे यांना विनंती करतो. परिवाराचे ज्येष्ठ सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. माननीय सभापती पंकजाबा ठाकरे यांनी स्टेजकडे यायचं आहे. सन्माननीय पंकजाबा ठाकरे. माननीय श्री तुषारजी महाले, विस्तार अधिकारी, पंचायत समिती बागलाण यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय श्री के. बी. आहिरे सरांना विनंती करतो की त्यांनी महाले साहेबांचा यथोचित असा सत्कार करावा. आदरणीय पंकजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर असं नसतं व्हावं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय पंकजी अशोक ठाकरे यांचा सत्कार माननीय श्री अंबादासजी आहिरे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय पंकजी ठाकरे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती बागलाण. त्यांचा सत्कार ज्यांच्या हस्ते होत आहे असे अंबादासजी आहिरे सर, नाशिक जिल्हा पदवीधर शिक्षक संघटनेची एक बुलंद तोफ. त्यानंतर पुढचा सत्कार आहे माननीय श्री नवनाथजी पवार,
शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बागला यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय श्री नानाजी भिकन आयरे यांना विनंती करतो की त्यांनी पवार साहेबांचा यथोचित असा सत्कार करावा. माननीय श्री हिरालालजी बदान शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बागला यांचा सत्कार करण्यासाठी मी नंदकिशोर आयरे यांना विनंती करतो की त्यांनी बदामसाहेबांचा यथोचित असा सन्मान करावा. यानंतर पुढील सत्कार आहे माननीय श्री युवराजजी पवार शिक्षक नेते तथा उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर यांचा सत्कार करतील मान्य श्री रोहित आहिरे. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री मंजू खैरनार जिल्हा नेते शिक्षक समिती तथा माजी चेअरमन नागपूर पतसंस्था यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय श्री संदेशजी आहिरे. संदीप आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया यानंतर माननीय श्री B.S. सूर्यवंशी सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो पराग आहिरे. यानंतर माननीय श्री देवा पवार सर शिक्षक नेते बागला यांचा सत्कार करण्यासाठी मी जयराज आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श मॉडेल स्कूल पिंपळे खुर्दचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्र बहिराम
यांचा सत्कार माननीय श्री के.व्ही. आयरे सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढील सत्कार आहे माननीय श्री नामदेव गवळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पिंपळे खुर्द यांचा सत्कार मी माननीय के.व्ही. आयरे सरांना विनंती करतो की त्यांनी गवळी साहेबांचा सत्कार करावा. पुढील सत्कार आहे माननीय श्री शाहू सीताराम चव्हाण, पत्रकार तथा सरपंच ग्रामपंचायत पिंपळे खुर्द यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो नंदकुमार आहिरे. या सेवामूर्ती सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पिंपळे खुर्दचे ज्येष्ठ नागरिक माननीय रघुनाथजी बैरम यांचा सत्कार के.व्ही. आयरे सर करतील. त्यानंतर माननीय श्री किसनजी पवार यांचा सत्कार करतील माननीय श्री अंबादासजी आयरे सर. माननीय किसनजी पवार यांचा सत्कार माननीय श्री अंबादासजी आयरे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. असं आदरणीय श्री केदा बारकू काकोते यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर असं नसतं व्हावं. त्याचबरोबर पिंपळे खुर्दचे सरपंच शाहू चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सदस्य यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर असं नसतं व्हावं. यानंतर पुढील सत्कार आहे माननीय श्री डी बागुल सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंशी तालुका कळवण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडेपी तालुका कळवण यांचा सत्कार करण्यासाठी मी के.व्ही. आयरे सरांना विनंती करतो की त्यांनी बैरम सरांचा सुद्धा यथोचित असा सन्मान करावा. बैरम सरांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात सूर्यवंशी सरांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो.
सर यांचा सत्कार आदरणीय अंबादासजी आयरे सर करत आहेत. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांपैकी नगरचुकीने कुणाचा सत्कार राहिला असेल तर मी आहे. मॅडम गौरी मॅडम एक मिनिट. या ठिकाणी माननीय श्री शोभलालजी पाटील यांचा सत्कार अंबादासजी आयरे सर करत आहेत. संजयजी करंदे माननीय संजय करंदे यांचा सत्कार या ठिकाणी केली आयरे सर करत आहेत. माननीय श्री पिंके सोनवणे यांचा सत्कार माननीय केली आयरे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री नितीन विरारी प्राथमिक शिक्षक तालुका कळवण यांचा सत्कार आदरणीय केबी आयरे सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढील सत्कारासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री बापू बच्छा मालेगाव. माननीय श्री बापू बच्छा यांचा सत्कार केबी आयरे सर करतील. पुढील सत्कार आहे माननीय श्री वाघ सर मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय तळवाडे. मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळगाव खुर्द यांचा सत्कार करतील अंबादासजी आयरे सर. या ठिकाणी हा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम संपला असं मी आयरे आणि कापडणी परिवाराच्या वतीने जाहीर करतो. नजर चुकीने कुणाचा सत्कार राहिला असेल तर मी शब्दसुमनांनी त्यांचा या ठिकाणी कौटुंबिक सत्कार राहिला आहे. मी आमच्या सगळ्या बात्या असतील, सगळे असतील आणि आमचे मेवणे असतील, बहिणी असतील, सगळ्यांनी कृपा करून इथे खाली स्टेजवर आपण एक 2 मिनिटाचा कार्यक्रम घेऊया. या सगळेजण श्रीयुत सीताराम अण्णा गुरुजी
किकवारी खुर्द इथे उपस्थित झालेले आहेत, तेव्हा त्यांनाही विनंती करतो त्यांनी एक छोटेखानी सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. इकडे बघा. हो इकडे बघा. आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय मीनाताई कापडणीस यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर आसनस्थ व्हावं आणि काय त्यांना गुंफावं, शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही सळसळतं चैतन्य ज्यांचं आम्ही आता त्यांना आठवणीत जपावं, आठवणीत जपावं. आदरणीय कापडणीस मॅडम यांचा जीवन प्रवास आणि या शिक्षणाच्या पवित्र कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे पतिराज आदरणीय श्री के.बी. आयरे सर व त्यांचा संपूर्ण परिवार यांचा अल्प परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो नंदकिशोर आयरे यांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसंच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रथमतः मी माझ्या आहिरे कुटुंबाच्या वतीने आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांचं सहर्षाचं स्वागत करतो. आज सेवापूर्ती समारंभासाठी सेवापूर्ती समारंभ ज्यांचा आहे अशा आमच्या काकू सन्माननीय आदरणीय मीना कापडणीस तसंच मीना आहिरे यांच्या या सेवापूर्ती समारंभासाठी सर्व मान्यवर उपस्थित झाले. सन्माननीय मीना कापडणीस यांचा जन्म 31 मार्च 1976 रोजी झाला. त्यांचं माहेरचं गाव द्यानं या ठिकाणी झालं. त्यांचं शिक्षण 12वी सायन्स, नंतर त्यांनी D.Ed केलं ते सावर्डे या गावात, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी इथून. त्यानंतर त्यांनी B.Ed केलं आहे ते नागपूरला. त्यानंतर त्यांचं सासर म्हणजेच आमचं गाव किकवारी बुद्रुक हे आहे. त्यांची प्रथम नियुक्ती नोकरी 20/11/1989 साली शिरसाणे तालुका चांदवड या ठिकाणाहून त्यांनी आपली सेवा सुरू केलेली आहे. त्यानंतर बदलीने त्या 31 डिसेंबर 1991 मध्ये तळवाडे दिगर या ठिकाणी आल्या. तसंच तळवाडे दिगरून बदली करून जून 2002 मध्ये त्यांची बदली मुंजवाड या गावी झाली. त्यानंतर पुढची बदली त्यांची फेब्रुवारी 2003 मध्ये औंधाणे या ठिकाणी त्यांनी बदली करून त्या आल्या. तसंच 2012 मध्ये त्यांची बदली लोहनेर या गावी झाली आणि तसंच लोहनेर नंतर मुंजवाड गावातील इंदिरानगर या ठिकाणी 2018 मध्ये मे 18 मध्ये परत त्यांची बदली झाली. त्यानंतर 9 ऑगस्ट 2024 मध्ये प्रमोशनने मुख्याध्यापक या पदावर जीप शाळा मॉडेल स्कूल, आदर्श शाळा पिंगळे खुर्द, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या ठिकाणी त्या 9 ऑगस्ट 2024 मुख्याध्यापक या पदावर रुजू झाल्या. असा एकूण त्यांचा प्रवास जवळजवळ 35 वर्ष 4 महिने असा यांचा हा शैक्षणिक प्रवास झाला. यानंतर आमच्या कौटुंबिक माहिती थोडक्यात मी आपल्यासमोर मांडतोय. आमचे आजोबा कैलासवासी डॉक्टर पिकन दोदा आहिरे यांना 2 पत्नी होत्या. एक प्रथम पत्नी कासूबाई पिकन आहिरे यांना कुठलंही मूलबाळ नसल्यामुळे आमच्या आजोबांनी दुसरा विवाह केला. आमच्या दुसऱ्या आजी केताबाई पिकन आहिरे यांना 4 मुलं आणि 3 कन्या असा हा परिवार. 4 मुलांमध्ये सगळ्यात मोठे वडील माझे वडील सन्माननीय भाऊसाहेब पिकन आहिरे, माजी सरपंच किकवारी बुद्रुक यांना आम्ही 3 मुलं. प्रथम मी, नंतर आम्हाला 2 लहान भाऊ आहेत. एक प्राथमिक शिक्षक
त्यांच्या माझीही मिसेस आणि त्याचीही मिसेस दोघंही प्राथमिक शिक्षिका आहेत. त्याचनंतर आमचा लहान बंधू संदेश अहिरे हा उत्तम शेतकरी आहे. त्यानंतर आमचे दुसरे चुलते सन्माननीय नानाजी भिकन अहिरे यांचा मोठा चिरंजीव एक शानदार असा शेतकरी आहे. त्यांची नंतर लहान बंधू आमचा संदीप अहिरे हा सौदी अरेबियाला राहतो. तो सौदी अरेबियाला जॉब करतोय. त्यानंतर तिसरे चुलते आमचे सन्माननीय केबी सर आणि आमच्या विनाका फडणीस यांना 2 मुलं. एक मुलगा आमचा लहान दिदी आमची ती स्वित्झर्लंडला असते, ती पण इंजिनियर आहे. नंतर आमचे दाजी साहेब हे पण इंजिनियर आहेत. त्याचनंतर आमचा बंधू जयराज अहिरे हा सुद्धा इंजिनियर आहे. त्याची मिसेस ती सुद्धा इंजिनियर आहे. त्यानंतर आमचे सगळ्यात लहान काका श्री अंबादास अहिरे यांना 2 चिरंजीव 1 कन्या. आमचा सर्वात मोठा त्यांचा सर्वात मोठा मुलगा रोहित अहिरे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो नाशिक येथे जॉब करतोय. त्याची मिसेस दर्शना ही ॲडव्होकेट आहे. तसंच अंबादास रोहित पराग हा आता जॉबला लागला आहे, त्याचं लग्न बाकी आहे. असा आमचा एकंदरीत हा मोठा परिवार आहे. त्यानंतर आमच्या काकूंचं माहेर द्यानं इथलं आहे. त्यांचे कैलासवासी हरिभाऊ सखाराम कापडणीस व भागीरथी कापडणीस यांच्या त्या कन्या आहेत. दोघंही आमचे आजी आजोबा दोघंही शिक्षक शिक्षिका होत्या. द्याण्या या गावात कापडणीस सरांचं खूप असं वर्चस्व होतं किंवा एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं. त्यांच्या पोटी सन्माननीय मीना कापडणीस तसंच कैलास कापडणीस हे नाशिकला प्रोफेसर आहेत. त्यांच्या मिसेसही प्रोफेसर आहेत. त्यानंतर आमचे लहान मामा शशिकांत कापडणीस हे सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र सटाणा या ठिकाणी कार्यरत आहेत. असं आमचा असा भरगच्च परिवार आहे. या परिवारात सन्माननीय कापडणीस मॅडम तसंच आमच्या मावशी यांचं विवाह करून आल्यानंतर आमच्या कुटुंबात तो एक वेगळाच छाप आमच्या कुटुंबावर पडाली. सर्वप्रथम आजच्या विशेष प्रसंगी आपल्या सर्वांचं मी खूप खूप अभिमानाने आणि समाधानाने भावुकतेने सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या प्रिय काकू सन्माननीय मीना काकाजी अहिरे यांच्या सेवेच्या शुभ दिवशी शालेय जीवनाचा एक अनमोल प्रवास आपली आठवण ताज्या ठेवण्यासाठी आपण सर्व आलात. त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो. शिक्षक म्हणून मावशींनी शालेय जीवनात अनेक विद्यार्थी घडवले असतील. अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना त्यांनी सामोरं जाऊन अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून अनेक इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक, पोलीस असे अनेक प्रकारचे विद्यार्थी यांनी घडवले. मावशी फक्त एक शिक्षिका नसून एक उत्तम सल्लागार आहेत, उत्तम मार्गदर्शक आहेत, तसंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. मावशींनी ज्या प्रेमाने आणि समर्पणाने विद्यार्थी घडवले, शिकवले, त्या त्यांच्या जीवनात त्यांना योग्य दिशा दिली, त्याबद्दल त्यांचे विद्यार्थी वेळोवेळी मावशींची भेट घेतात आणि त्यांचं ते कार्य असेल त्यांचा नतमस्तक होऊन त्यांना आदराने नमस्कार करतात. तुमचे कार्य आणि तुमचा आदर्श आमच्या सगळ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहे मावशी. तसंच आम्ही सर्वजण तुमच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या प्रत्येक दिवसाला आनंद, शांती आणि समाधान लाभो आणि तुमचं जीवन पुढील प्रवासात अशीच प्रेरणादायी ठरो. तुम्ही दिलेली शिकवण यासाठी प्रेम कायम राहील. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व सदैव तुमच्या ठायी स्थित होतं. सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण तुमच्या जगण्याचं सूत्र होतं. निश्चितपणे या ठिकाणी नंदकिशोरने अतिशय मोजक्या आणि थोडक्यात या ठिकाणी कुटुंबाचं चित्रण आपल्या समोर केलं. खरोखर अहिरे कुटुंब एक शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असं कुटुंब या ठिकाणी आपणास दिसून येतं आणि पूर्ण भारतच नव्हे संपूर्ण जग काबीज करण्याचं स्वप्न या अहिरे कुटुंबाचं आहे. नक्कीच या कामासाठी आम्हा सर्वांतर्फे आपणास शुभेच्छा देतो. या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात.
आजच्या सत्कारमूर्ती श्रीमती मीना हरिभाऊ कापडणीस तथा सौ मीना काकाजी आहिरे, मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय देवरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कापडणीस मॅडमांचा यथोचित असा सन्मान करावा. पिंपळे केंद्रातील जे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचाकडे यावं. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमची आठवण दिसेल. तुमच्या शिकवणीशिवाय काहीतरी हरवल्यासारखं वाटेल, काहीतरी हरवल्यासारखं वाटेल. तुमच्या ज्ञानदीपाने किती घरे उजळली, विद्यार्थ्यांच्या स्मृतीत तुमची छबी कायम राहिली, तुमची छबी कायम राहिली. आदरणीय कापडणीस कसे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांना समर्थपणे साथ दिली असं त्यांचे पतिदेव आदरणीय श्री देवी आहिरे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा यथोचित असा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे. भूमी आहे ती म्हणजे पिंपळे खुर्द केंद्र. या पिंपळे खुर्द केंद्रातील कापडणीस मॅडमांवर प्रेम करणारे त्यांचे केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमांचा यथोचित असा सन्मान करावा. त्यावेळी पिंपळे केंद्रातील सर्व शिक्षक एकजुटीने धावून येतात. आज खरं म्हणजे कळवणचे गणशिक्षण अधिकारी माननीय माळे साहेब यांनी तातडीची सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावली. परंतु पिंपळे केंद्राने आजच्या या कार्यक्रमामुळे त्या बैठकीवर देखील बहिष्कार टाकला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. कृपया ज्या काही सहकारी शिक्षकांना करायचं असेल त्यांनी कृपया मंचाकडे यावं. सहकाऱ्यांच्या मनोगतानंतर प्रमुख अतिथींचं या ठिकाणी मनोगत होईल. बागलाण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सन्माननीय देवरेताई, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आहिरे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक आणि शिक्षक बंधू भगिनी. स्वेच्छानिवृत्तीचा कार्यक्रम म्हटला की हा एक आनंदाचा एक क्षण आणि एक दुःखाचा एक क्षण. नोकरी जेव्हा लागते तेव्हा आनंद होतो आणि ती नोकरी व्यवस्थित पार करणं हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. स्वेच्छानिवृत्तीचे 4 प्रकार आहेत. सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती ही नियत वयोमानानुसारही होते. सक्तीने सेवानिवृत्त केले जातं, स्वेच्छेने सेवानिवृत्त व्हावं लागतं. याच्यामध्ये बराचसा असा फरक आहे. जो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होतो त्याने आपल्या सेवेमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं असतं, कुठेही गालबोट लागू दिलेलं नसतं. अशा प्रकारचं नियत वयोमानानुसार आज मीना हरिभाऊ कापडणीस त्या सेवानिवृत्त होतो. मी लोणेर केंद्रामध्ये केंद्र प्रमुख असताना त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर जर पाहिलं की हसतमुख असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि विद्यार्थी कसा चांगला गुणवान घडवावा यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचे असे प्रयत्न केलेले आहेत. आणि अंबादास आहिरे आणि माझा संबंध हा 1984 सालापासून आहे. त्यांच्या घराविषयी मला चांगली जाणीव आहे. त्यामुळे हे जे कुटुंब आहे सात्विक अशा प्रकारचं कुटुंब आहे. शिक्षणावर चांगला त्यांचा
गाणा अभ्यास आहे. अंबादास आयरे पण मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. या कापडनीस पण सेवानिवृत्त म्हणून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केल्यामुळे आता आयरे सरांनी त्यांच्या कुटुंबाची जी यशोगाथा तुम्हाला थोडक्यात सांगितली, त्याच्यामध्ये त्याचा मुलगा आणि मुलगी इंजिनियर आहे, जावई इंजिनियर आहे, सुनबाई इंजिनियर आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्याचं ते फळ आहे. शिक्षण विभागामध्ये जो चांगलं काम करतो त्याची मुलं निश्चितच चांगल्या हुद्द्यावर जातात अशी भावना सगळ्यांची आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी चांगलं काम केल्यामुळे त्यांची मुलं चांगल्या हुद्द्यावर आहेत. ते या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे बागलाण पंचायत समितीच्या वतीने मी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढील जे भावी जीवन आहे सुख समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय माननीय श्री युवराजजी पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बागलाण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी माननीय देवरे मॅडम, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माझे गुरुवर्य व माध्यमिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक माननीय सूर्यवंशी सर, व्यसनमुक्ती केंद्र चालवणारे आमचे मार्गदर्शक कृष्णा तात्या, आदर्श गाव याचे माजी सरपंच माननीय काकुते अण्णा, ज्यांना आपण निरोप देतो आहोत, आमचे संचालक जसने सर, PL देवरे सर, देवा पवार, वामनराव खैरनार, ज्यांचा आपण सेवापूर्ती कार्यक्रम करतो आहोत, अशा मीनाताई हरिभाऊ कापडनीस तथा मीनाताई आहिरे, तसंच KB आहिरे सर, सन्मान्य व्यासपीठ, सर्व त्यांचे आप्तेष्ट स्वकीय नातेवाईक, मित्र परिवार, शिक्षक वर्ग, आज खरोखर मला वाटतं 2 दिवसानंतर त्या सेवानिवृत्त होणार आहेत 31 मार्चला. आणि बिफोर 2 दिवस अगोदरच हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जात आहे. आताच बदान सरांनी सांगितलं की दुःख आणि आनंद, खरोखर नोकरीच्या जीवनात सुरुवातीला आनंद होतो आणि शेवटी दुःख होतो. पण बदान सर, आज आनंदाचा क्षण आहे की सेवानिवृत्त, नैसर्गिक सेवानिवृत्ती होणं आणि वयाची 58 वर्ष पूर्ण करणं हा सुद्धा भाग्याचा क्षण आहे. कारण आजच्या या धकाधकी, आताच मी सूर्यवंशी सर आणि आमची चर्चा चालू होती की इतकं भयानक परिस्थिती झालेली आहे शिक्षण प्रवाहाची, की भयानक म्हणजे भयानक, की ती शाळा आणि गुरुजीला खरं शिकवणं. मॅडम, आम्ही चर्चा केली की संच मान्यता खरं आता पालकांनी उठाव केला पाहिजे अशी सर दिवस आलेले आहेत. कारण गुरुजीला उद्या मुलांना शिकवायलाच वेळ मिळणार नाही अशी परिस्थिती आजच्या गुरुजीवर येऊन ठेवलेली आहे. आणि त्यामुळे सेवानिवृत्त नैसर्गिकरित्या 58 वर्षानंतर मिळाल्यानंतर खरं भाग्यवानच समजतो मी की कापडनीस मॅडम, तशा त्यांचे वडील कैलासवासी हरिभाऊ सखाराम कापडनीस हे आमचे मामा आणि ते आमच्या मामी भगिनी आहेत. आदर्श शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द मी अतिशय जवळून पाहिलेली आहे. हा खरोखर त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक विद्यार्थी, अनेक शाळेमध्ये, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा अनेक प्रकल्प खूप सुंदररित्या त्यांनी सादर केले. आणि हा प्रदीर्घ त्यांचा आज 35 वर्ष नोकरीचा कार्यकाल अतिशय सुखरूप आणि आनंदाने पूर्ण झाला. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे दोघंही मुलं उच्च शिक्षित झाले. त्यांचं श्रेय नक्कीच मुलांना मिळालं. हे आयरे कुटुंब जे आहे, हे आयरे कुटुंब म्हणजे अंबादास आयरे जे आहेत ते आमचे खास मित्र. 1900 जवळजवळ 82-83 पासून आम्ही मित्र आहोत. त्यानंतर त्यांचे पुतणे नंदकिशोर आयरे हे सुद्धा शिक्षक आहेत, ते सुद्धा आमच्या बरोबरच होते. हा सगळा परिवार खूप परिचित आहे. या मॅडमने त्यांच्या जीवनात
आदर्श शिक्षिका म्हणून जे कार्य केलं त्याचं फळ त्यांच्या कुटुंबासाठी नक्कीच लाभलेलं आहे. वेळ बराच झालेला आहे. त्यांच्या जीवनावर बोलण्यासारखं तात्या आणि या शिक्षण व्यवस्थेवर बोलण्यासारखं प्रचंड आहे. मला वाटतं ते दुःख मांडायला गेलं तर 4 तास सुद्धा अपुरे पडतील, कारण एवढं दुःख आज या शिक्षण क्षेत्रात तयार झालेलं आहे. त्यामुळे ते न बघता आज 58 वर्ष पूर्ण झालेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या व्यक्तीच्या, माझ्या परिवाराकडून, माझ्याकडून व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राष्ट्रीय, राज्य व जिल्हा तालुक्याच्या वतीने, सगळ्या कार्यकारिणीच्या वतीने मी तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं, यशाचं जावो आणि तुमच्या हातून समाजाची, आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांची सेवा घडो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या सत्कारवरती आमची मैत्री सौ मीनाताई, या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचा कुटुंबीय, सर्व नातलग, मित्र परिवार, आमचा मॉर्निंग कट्टा, सगळ्या मैत्रिणी, योगाचा कट्टा, उपस्थित सर्व मान्यवर, आज ताई आपण सेवानिवृत्त होतात. आज म्हणजे अजून 2 दिवस अवकाश आहे. 2 दिवसानंतर आपण रिटायर व्हाल. नोकरी म्हटली की प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतच असतो आणि या क्षणात आनंदही आहे, दुःखही आहे की जिथे आपण इतके वर्ष काम केलेलं आहे, ज्या लोकांमध्ये आपण राहिलो, आता उद्यापासून आपण जिथे नसणार, या गोष्टीचं दुःख फार वेगळं असतं. पण आनंद एका गोष्टीचा आहे की आता तुमची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे मॅडम, आणि ही सेकंड इनिंग तुम्ही कशी जगायची ते तुमच्यावर अवलंबून आहे. कुटुंबात राहून आतापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या, नोकरीत राहून जबाबदाऱ्या स्वीकारल्या. आता थोडंसं याच्यातून वेगळं मुक्त व्हा आणि आमच्यामध्ये या. आम्ही रोज वाट बघू, आयरे ताई आम्हाला आमच्याबरोबर दिसल्याच पाहिजे. सुरेश भटांच्या 4 ओळी तुम्हाला सांगते तुमच्यासाठी खास. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. राहा तुम्ही, कुटुंबात राहा, गोतावळ्यात राहा, पण स्वतःला शोधा. स्वतःसाठी आयुष्य जगायला आता शिकलं पाहिजे. जबाबदाऱ्या कधी संपत नाही, जबाबदाऱ्या मरेपर्यंत असतात. अर्थात बायकांनी त्या जबाबदाऱ्या मारून घेतल्यात असं मला वाटतं. मी जर हे केलं नाही तर कसं होईल? मी जर नाही वडे पापड केले तर मग कोण करेल घरामध्ये? अरे करतील ना, करू द्या. द्या सुनांवर जबाबदारी टाका, करतील ना. त्या काही करणार नाहीत असं नाही. त्यांना पण माहिती आहे, त्यांच्यावर पण संस्कार आहेत. आपण ज्या सुना आपल्या घरात आणलेल्या आहेत, आपल्या मुली ज्या घरात दिलेल्या आहेत, त्या अतिशय संस्कारशील आणलेल्या आहेत आणि संस्कार करून पाठवलेल्या आहेत. ते सगळं वेळच्या वेळी सगळं होत राहतं. पण विनाकारण आपण टेन्शन घेतो, असं टेन्शन तुम्ही घेऊ नका अशी प्रामाणिक विनंती आहे ताई तुम्हाला. कारण बाई माणसाचा जन्म, ती घरी राहिली काय आणि नोकरीत असली काय, तिच्या वाट्याला ते काम आहे, ते काम असतंच. आयराणी भाषेमध्ये जेव्हा जात्याच्या ओव्या म्हणतात बायका, त्याच्यातली एक ओवी मला फार आवडते. आस्तोरीना जन्म नको देऊ श्रीहरी. आस्तोरी म्हणजे स्त्री. आस्तोरीना जन्म नको देऊ श्रीहरी, जन्मली सन लोकनी ताबेदारी. लोकनी ताबेदारी. आतापर्यंत आपण ही ताबेदारी सांभाळत आलो. आता तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगाल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. हा एवढा गोतावळा तुमच्या प्रेमापोटी आलेला आहे. असंच प्रेम सगळ्यांचं मीनाताईंवर राहील. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुम्ही वेगळं व्हा, म्हणजे तुम्ही अगदी सगळ्यात जबाबदारी सोडून द्या असं माझं म्हणणं नाही, पण स्वतःला कुठेतरी मोकळं करा. आमच्यामध्ये या, सगळ्यांमध्ये जा. कारण बाई माणसाच्या खूप बारीक बारीक इच्छा अपेक्षा राहून जातात जगत असताना. मी 1986 सालामध्ये एक महाराष्ट्र टाइम्सला लेख वाचला होता. त्या लेखामध्ये महिला दिनाच्या निमित्ताने आलेला होता.
त्याच्यात एका स्त्रीने साधी इच्छा व्यक्त केली होती. तिला प्रश्न विचारला की तुम्हाला काय इच्छा राहील. तिने साधी इच्छा सांगितली होती की मला केस मोकळे सोडायचे, पण मला मोकळे केस सोडून राहता येत नाही. आता राहतात तो भाग वेगळा, पण त्या काळात किती बारकीशी इच्छा आहे, किती छोटीशी इच्छा आहे, पण तिला ती सुद्धा पूर्ण करता येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ताई, तुम्ही आता याच्या पुढचं आयुष्य अगदी आनंदाने तुमच्या मनासारखं जगा, कारण तुम्ही योगाला येतात, रोज येतात, त्याच्यामुळे आरोग्य तर छान होईलच, कारण जगण्यासाठी आरोग्य फार महत्त्वाचं आहे. असंच प्रेम सगळ्यांचं तुमच्यावर राहणारच आहे. तुम्ही सगळ्यांवर प्रेम करा. कुटुंबाला जेव्हा जेव्हा, नातेवाईकांना जेव्हा जेव्हा तुमची गरज भासेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित असाल याची मला खात्री आहे. शेवटी जाता एवढंच सांगेल, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे, नाती जपून ठेवा अंधार फार झाला, नाती जपून ठेवा अंधार फार झाला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय मोजक्या शब्दात आणि आपत्ती जगावी याच्या टिप्स मॅडमांनी दिल्या आहेत. नक्कीच कापडणीस मॅडम आपण अंमलात आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.